माझ्यातल्या अहंकारी राजकारण्यावर माझ्यातल्याच हतबल बापाने मात केली आहे. त्यामुळे आता जर त्या माणसाचा फोन आला तर मान खाली घालून मी पैसे त्याला नेऊन देईन. आता आणि बोलणी कसली करायची आहेत? 10 करोड फेकले की गॅरंटेड अमृताला परत सोडणार तो. इथून पुढे आपण जेही काही करू ना ते आपल्या तिघातच असेल. त्यामुळे जर घरातलं कोण त्याला सामील असलं तरी तरी कुठलीही गोष्ट आपल्या तिघांच्या बाहेर जाणार नाही. जानकी नक्की काहीतरी गडबड आहे. त्या किडनॅपरचा फोनच येत नाहीये. पोलिसांच्या भेटीने गप्पा बसला असेल ना. पण तो गप्प बसला तर कसं चालेल? मग आपण काय करायचं? तुम्हाला सांगू, तुम्ही माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवा. उद्यापर्यंत अमृता नक्की घरी असेल. तू असं बोलतेस जणू काही त्या किडनॅपरने फोन करून सांगितलं तुला. जसं समजा हवं तर, पण अमृता परत येणार एवढं नक्की. कधी कधी तुझ्या या भाबडेपणाचं मला हसू येतं जानकी. तुझ्यासारखा विचार सगळे करायला लागले तर हे जग किती सुखी होईल. इतका सकारात्मक विचार करणं कसं जमतं तुला? शेतकऱ्याची मुलगी आहे ना मी. मृगाचं नक्षत्र रुसलं तरी पुढे हत्तीचं नक्षत्र असं एवढं माहिती आहे मला. माझी अमृता पण तिथे क्षणाला माझी वाट पाहत असेल. पण तिला काय माहित, तिचा बाप हरलाय आता. त्याची सगळी ताकद, सगळी सत्ता एका भुरट्या किडनॅपर पुढे उघडी पडली. असं नका बोलू. तुमच्या ताकदीला घाबरूनच आतापर्यंत गप्प आहे. तुमच्या या ताकदीमुळेच आपली अमृता जिकडे आहे तिकडे सुरक्षित आहे. तिला काही करण्याची कोणाची पेशात नाहीये. नका घाबरू. तुझ्या तोंडून परमेश्वरच बोलला. असंच होऊ दे. असंच होईल. काय करून बसलो यार. पण आपण काय केलं यार? दारूच्या नशेमध्ये व्हायला तो नरसिंह किल्लेदार एक वेळ हिला उचललं म्हणून माफ कर. पण आता मी जे काय करून बसलोय त्याच्यासाठी मला मरू पण देणार नाही. काय करून बसलोय यार. चला हे सगळं करत बसण्यापेक्षा याचा जीव घेतला असता तर बरं झालं असतं. काय करून बसलोय यार. डाव हाताशी येता येता निसटतो का काय? इंद्या पण हरामखोर आहे. मला फसवून सगळे पैसे हडप केले तर नाही नाही. त्यात तो कुठे आहे त्याचं ठिकाण पण आपल्याला माहित नाही. नाही उद्या जानकी जाईल ना. जानकी आणि वामण्या पैसे घेऊन त्या आपण पण बरोबर जायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. त्याच्या आधी 2-4 हितली कामं निपटून घेऊया. रात्र वैर्याची आहे परशुरामा. सावध राहा. राग्या नेहमीच्या ठिकाणी येऊन भेट. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला पैसे देण्याचं कबूल केलंय.
आम्ही सगळ्यांनी म्हणजे त्यात साहेब पण आले का? नाही, हे सोडून बाकी सगळेजण. आणि त्यांनी आज 11 वाजता खेळण्याला पैसे घेऊन बोलवले. तुमची यात माझ्याकडून अपेक्षा काय आहे? एका गरजू नागरिकाची एका पोलीस अधिकाऱ्याकडून काय अपेक्षा असू शकते? पण साहेबांनी आम्हाला स्पष्ट ताकीद दिली आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका म्हणून. आणि साहेब स्वतः त्याला पैसे द्यायला तयार झाले. पैसे त्यांनी दिले काय किंवा तुम्ही दिले काय? त्यांना अमृता हवी आणि मला तो गुन्हेगार. कारण त्याच्या मिळण्यावर आणखीन 2 जणांचं आयुष्य अवलंबून आहे. एक सुमिताईचं आणि दुसरं तिच्या मुलीचं. मला फक्त एवढंच सांगा, अमृताच्या जीवाला धोका न निर्माण होता आपण तिला वाचवू शकतो? मिसेस किल्लेदार, तो जो कोण गुन्हेगार आहे त्याला आम्ही पहिल्या फटक्यातच पकडला असता. पण मला दाट संशय आहे की या सगळ्या बातम्या फुटायच्या आता तुमच्या घरात ना. पण साहेब या आमच्या गोष्टी ऐकायलाही तयार नव्हते. मुरादकर साहेब, आपण दोघं एकाच दिशेने प्रयत्न करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला आता इथे बाहेर भेटायला बोलवलं. आज 11 वाजता त्यांनी मला पैसे घेऊन चेन्याला बोलवलं. तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर असाल. आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. माझ्या बरोबर येणाऱ्या वामन दादांना सुद्धा हे माहिती नाहीये. ओके, मला वाटतं यातनं नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. येऊ मी. साहेब, किती त्रास करून घेताय स्वतःला. तुम्ही कितीही त्रास करून घेतला तरी परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही. वाकणीस, मला उपदेशाचे डोस पाजू नका तुम्ही. माझ्या मनात काय चाललंय नाही कळायचं तुम्हाला. खरंय साहेब तुमचं. तुमच्या मनामध्ये आता कुठली वादळं आहेत ह्याची फक्त मी कल्पनाच करू शकतो, समजू नाही शकत. पण साहेब, कितीही निरर्थक वाटलं तरी माझं म्हणणं खरं आहे. आपण वाट पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. पण मग किती वाट पाहायची? त्याचा फोन काय येत नाहीये? येईल साहेब, त्याचा फोन नक्की येईल. जसं आपल्याकडे वाट पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये, तसंच त्यालाही आपल्याला फोन करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये. कारण त्याला पैशाची गरज आहे. आणि तेच द्यायला आपण नकार दिलाय, शिवाय पोलिसांनाही कळवलंय. म्हणून त्यांनी अमृताला काय केलं तर? नाही, तो तिला काही करू शकणार नाही. त्याने जर काही केलं ना तर मी काय करणार आहे? मी त्याला, त्याने जर का अमृताचा जीव घेतला आणि माझ्या समोर येऊन उभा राहिला तर मला कळणार सुद्धा नाही हा तोच आहे. साहेब, तुम्ही असं खचून जाऊ नका. असं काही होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या साहेब, जसा आपला जीव अमृताताईंमध्ये अडकलाय तसाच त्याचा पैशांमध्ये अडकलाय. जितकी धडपड आपण अमृताताईंना सोडवण्यासाठी करतोय तितकीच धडपड तो पैसे मिळवण्यासाठी करणार. काय? आज देवळामध्ये सहसा नामाचा जप आहे. मी सकाळपासूनच तिकडे जाईन म्हणते. ठीक आहे. वाकणीस, तुम्ही निघा. मला जरा वेळ एकट्याला राहू द्या. ठीक आहे साहेब. झाली सगळी तयारी? झाली. बरोबर 10 वाजता मी आणि जानकी आम्ही दोघंही जण निघू. दोघंच? आणखी नको का बरोबर कोणी? असं काय करते सत्या? अगं त्यांनी अट घातली आहे ना, सांगितलं ना आम्ही दोघंच जण असलो पाहिजे म्हणून. त्याचं काय जात आहे रे सांगायला? तो लाख सांगेल. अरे पण सापाची जात ही
दूध पिता पिता सुद्धा फणावर काढायची सवय यांना. अगं आत्या आता नको ना काळजी करूस प्लीज. आणि जास्तीत जास्त काय होईल, गेल्या वेळेला त्यांनी जसं सांगितलं होतं की बॅग झाडाखाली ठेवून जा, तसं सांगेल पुन्हा, आम्ही ठेवू आणि येऊ परत. अरे वामन्या, खाली पोलिसांची फौज जमा झाली आहे. तुझ्या बायकोनं सुमी विरुद्ध तक्रार केली आहे, हल्ला केला म्हणून. काय? असं कसं शक्य आहे? म्हणजे अहिल्या ह्या संदर्भात माझ्याशी काहीही बोललेलीच नाहीये. जसं काय तुझी बायको प्रत्येक गोष्ट बोलूनच ठरवते तुझ्याशी, नाही का? अरे बाबा, आता आधी पोलिसांशी काय बोलायचं त्याचा विचार नको का करायला? मी बोलीन ह्या संदर्भात, पोलिसांशी जे काही बोलायचं ते एकटा मी बोलीन, तू नाही. बर. चल. आता कुठे सगळं बळ एकवटून अमृताच्या सुटकेचा प्रयत्न करत होते, तर आता हे काय मध्येच उद्भवलं. किती परीक्षा पाहणार आहेस रे म्हातारीची? झोप बाळा, झोप. तुझ्या आणि माझ्या नशिबात अगदी सारख्याच गोष्टी लिहिल्यात. तुझ्यापासून तुझी आई दूर गेली, माझ्यापासून माझी मुलगी. उगाच नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? त्या दोघी परत येणार आहेत, म्हणून तर मी आज चालली ना. कुठे? देवळात? त्या देवाकडे काही मागितलंस आणि ते मिळालंय, असं कधी झालंय? आतापर्यंत मी जे जे मागितलंय ते माझ्या देवाने भरपूर दिलंय, त्यामुळे त्याच्यावर अविश्वास दाखवावा असं अजून तरी काही घडलं नाही. देव देव्हाऱ्यातला असू देत नाही तर देवळातला, माझ्यासाठी त्या फक्त मूर्त्या आहेत. दादा, अहिल्याने हॉस्पिटलमध्ये सुमित्राच्या विरोधात पोलिसांना स्टेटमेंट दिलंय. सुमित्राने तिच्यावर जाणून बुजून हल्ला केला म्हणून. बाहेर पोलीस आलेत? नाही, आले होते, पण मी बोललोय त्यांच्याशी सगळं सविस्तर. इन्स्पेक्टरना पण सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली. सुमित्रा सॅनिटोरियममध्ये, त्यामुळे आत्ता तसा फारसा फरक पडणार नाही. पण तिथून बाहेर आल्यानंतर कोर्ट कचेऱ्या, तारखा, हे सगळं झंझट तिच्या मागे लागणार. आता या अहिल्याचं काय करावं ना तेच मला समजत नाही. कोणी सांगितलं होतं तिला हा शहाणपणा करायला? वामन, उगाच चिडू नकोस. तिच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता, आपण तिची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. अरे पण एवढा मोठा निर्णय घ्यायच्या आधी कोणाला तरी विचारायला नको होतं का तिने? अरे नशीब समज, तिचा स्वभाव पाहता तिने फार तमाशा नाही केला. काय करायला हवं होतं आपण? ही कधी तमाशा करेल याची वाट पाहायची होती. तू काळजी करू नकोस, मी बोलेन तिच्याशी. हॉस्पिटलमधून परत आली की तिला कसं समजवायचं चांगलंच माहिती आहे. जातो. आर्यन बाबा, काय हवंय का? नाही, मला काही नकोय. तू कोल्हापूरला जाणार होतास ना? हो, जाणार होतो, पण एक महत्वाचं काम निघालं म्हणून थांबलो. नाही म्हणजे मी सहजच चौकशी केली. हे बघ आर्यन बाबा, तशीच काय अडचण वाटत असेल तर मी आत्ताच निघतो. नाही प्लीज, म्हणजे
तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरं तर वेगळ्याच विषयावर बोलायला आलोय तुझ्याशी. काही मदत हवी का? नाही, मला कसली मदत नकोय, पण मी तुझी माफी मागायला आलोय जना काका. प्लीज मला माफ कर. मी चुकलो. नाही बाबा. अरे तू नाही माफी मागायची बाबा. अरे तू या घरात आलास, युगंधरशी बोलास, यात सगळं आलं रे. अरे बाबा, तुझ्या आठवणीमध्ये युगंधरीने एक एक दिवस कसा काढलाय ना, ते बघितलंय मी. पण जना काका, मी तुझी माफी यासाठी मागतोय की मी तुझ्याबद्दल आणि आईबद्दल खूप गैरसमज करून घेतले. यामध्ये मोरा तुझा काहीच दोष नाहीये. तुझ्या डोक्यावरून ज्यांनी तुझ्या वडिलांचं छत्र काढलं आणि तुझ्या मनात हे विष कालवलं ना, त्यांचाच दोष आहे मोरा. जपून जा रे दोघ जण. आत्या, आता ह्या सूचना तू आत्तापर्यंत 4 वेळा दिल्या आहेस. हां, आता परत परत तेच नको. निघू का आता आम्ही? अरे जीवाला काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. तुम्ही नका काळजी करू, आमची सगळी तयारी झाली आहे. सगळी तयारी झालेली असली की नाही, तर एक जाणकार माणूस सोबत असावा. म्हणजे मी तुमच्या सोबत येणार आहे. उद्या तिकडे जर हाणामाऱ्या करायची वेळ आली तर ह्याचा काय उपयोग नाही. आम्ही तिकडे मारामारी करायला नाही चाललोय. पैसे देऊन अमृताला परत घेऊन येणार आहोत आम्ही. हा झाला वहिनी तुमचा विचार. त्या नराधमाने असा विचार करायला पाहिजे ना. तर मला गॅरंटी आहे तो हाणामारी करायच्या उद्देशानं तिथे बोलवले तुम्हाला. म्हणून तर त्यांनी मामण्याला बोलवले, मला काय दादाला नाही बोलवलं. ते काय पण एवढी माणसं बघून तो बिथरला तर? बितरेल कशाला? मी मागच्या सीटवर आडवा झोपणार. मी त्याला काय पण कळणार नाही. मागच्या सीटवर आडवच पडायला यायचं असेल तर बरोबर कशाला येत आहे? सोड ना. चल परशू, आता आम्हाला उशीर होतोय. वेळ वाया घालवू नकोस आमचा. चल बाय. आज फरक आहे रे. मी सारखं आपलं आपलं म्हणतोय, तुम्ही दोघं आमचं आमचं म्हणताय. बघितलंस? वामन, परशू म्हणतो ते बरोबर आहे. तो बरोबर असला तर मलाही जरा इथे कमी काळजी वाटेल ना. ओके आत्या, ठीक आहे. चला आपण आमच्या बरोबर. पण आता एक लक्षात घ्या, मी आता इथनं आधी बाहेर पडतो. समोरच्या कॉर्नरला जाऊन थांबतो गाडी घेऊन. तू देवळात जायच्या निमित्ताने बाहेर पड आणि तिथेच मला भेट. आणि तूही वेळेवर तिथे पोच. तेवढं करा. येतो. 3 जण एकत्र घराबाहेर पडलो तर दादाला संशय येईल. आता निघू. चला. जानकी वहिनी, तुम्ही वा पुढे, मी मागणं येतो. वा. काय ती काळजी करू नको. त्यांच्यासोबत परशुराम आहे एवढं लक्षात ठेव. हॅलो. इंडिया,
ज्या क्षणाची आपण वातुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. जानकीने बामण्या पैसे घेऊन निघतायत. याला आता तो वामण्या कशाला येतोय तिच्याबरोबर? अरे लेका तो असला काय नसला काय आपल्याला काय फरक पडतोय? तू कशाला घाबरतो? घाबरू नकोस. गाडीमध्ये मागच्या खुर्चीवरती दस्तूर खुद्द परशुराम किल्लेदार पण असणार आहे. हा, आता तुम्ही कशाला येताय आणि त्याबरोबर? हा तुम्हाला काय वाटलं बॅग घेऊन पैशाची एकटा पळून जाणार आहे मी? हा? काय राव शेठ तुम्ही, एवढा पण विश्वास नाही आपल्यावर? हा, अरे माझा माझ्या आई बापावर पण विश्वास नव्हता रे. तू कोण फडतोस? आणि विश्वासाचा प्रश्न नाही तर अशासाठी येतोय की तिथं पोहोचेपर्यंत पोलिसांची काय हालचाल चालू आहे हे मला बरोबर कळत राहील म्हणून येतोय मी. कळलं? त्याला तुम्ही सगळे किल्लेदार काय डाव खेळताना तेच कळत नाही आपल्याला, आपल्या भेजातच शिरत नाही. तू जास्त विचार करू नको. तेवढी तुझी कुवत पण नाही. त्याबरोबर एक किल्लेदार आहे ना, बस त्याला सांभाळ. 10 कोटीचा ऐवज आहे. चोळी पसरून उभा राहा. साक्षात किल्लेदारांची लक्ष्मी घेऊन येते. कळलं? ठेव आता फोन.